सोलापूर शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करावी व अवैध धंद्यांसाठी वसुली करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सुहास कदम यांनी अन्न त्याग आंदोलनाद्वारे केली आहे। मी सुहास कदम, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता। गेल्या 15 ते 17 दिवसापासून मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, आपले एम राजकुमार, उपायुक्त प्रीतम यावलकर यांना निवेदन दिले होते की माननीय पोलीस आयुक्तांच्या नावे जो अवैध धंद्याची वसुली करतो बाळासाहेब रामदास गायकवाड ESI वाचक शाखा, त्यात उपायुक्तांच्या नावे दोघांची नावे दिली होती। त्याच्यामध्ये भागवत शिंदे आणि राजू चव्हाण हे पोलीस हवालदार आहेत। हे तिघजण गेल्या अनेक वर्षापासून ह्या सोलापूर शहराला लुबाडण्याचं काम केलेलं आहे। सोलापूर शहरामध्ये खऱ्या अर्थाने जर अवैध धंदे वाढले असतील, ह्या तिघांच्या मध्यस्थीमुळे वाढले असेल, त्याच्यातली सगळ्यात मोठा आका म्हणजे कोण असेल तर तो बाळासाहेब गायकवाड आहे। आज जर तुम्ही वस्तुस्थिती बघायला गेले तर सोलापूरच्या गल्लीबोळापासून ते कानाकोपऱ्यापासून ते गल्लीबोळापर्यंत ते मध्यवर्ती भागामध्ये जर तुम्हाला आज सर्रासपणे अवैध धंदे बघायला मिळतात। पोलीस आयुक्त ज्या बिल्डिंगमध्ये बसतात त्याच्या 50 ते 70 मीटरच्या अंतरावर पत्त्याचे क्लब आहेत, मटकेचे धंदे आहेत, गुटखा मिळतो, दारू मिळते, शिंदी मिळते। ह्या सगळ्या गोष्टी होतात किंवा अवैध धंद्यांनी पोचले जाणारे अवैध धंद्यांना जो कोणी पोचतो ना वर्दीमधला, खाकी वर्दीतला, तो म्हणजे बाळासाहेब गायकवाड। आज तो माणूस प्रत्येक गोष्टी पैशाच्या जोरावर खरेदी करण्याचं काम करतो। सोलापूर शहराचं पोलीस प्रशासन तो हाकतो। हे आता ही वस्तुस्थिती आहे। मला देखील परमिशन देताना टाळाटाळ करणे, माझ्या निवेदनाला तक्रारीला केराची टोपली दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। मी त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरेंना भेटलो। भाऊंना भेटण्यामागचं कारण असं होतं की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या टीममधले एक विश्वासू, एक चांगला कॅबिनेट मंत्री आहे म्हणून मी त्यांना भेटलो। ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गृह खात्याला गालबोट लावू देणार नाहीत अशी शाश्वती माझ्या मनामध्ये होती, म्हणून मी त्यांना जाऊन भेटलो आणि ह्या बाळासाहेब रामदास गायकवाड आणि बाकीच्या 2 वस्तूदारांच्या बाबतीत तक्रार केलो। परंतु त्या ठिकाणी देखील जयाभाऊ यांच्यापाशी काही लोक कानापाशी असतात की जयाभाऊंना माहीत नाही की त्या कानापाशी असणाऱ्या लोकांना बाळासाहेब गायकवाडकडनं किती हप्ते वसुली मिळतात, किती हप्ता त्यांना देखील मिळतो। ही जयाभाऊंना ही वस्तुस्थिती, ही पार्श्वभूमी माहीत नाही। त्यामुळं जयकुमार भाऊ गोरेंनी वेळेस अशा लोकांना लांब केले गेलं पाहिजे, कारण की आपण तळागाळातून संघटनेतून मोठे झालेले आणि आज एक कॅबिनेट मिनिस्टर म्हणून तुम्ही आज या ठिकाणी काम करता, तर तुम्हाला देखील या सोलापूर शहरातली खरी नक्की परिस्थिती बघितली गेली पाहिजे। पोलीस आयुक्त असतील किंवा उपायुक्त असतील, ह्यांचा अहवाल, फक्त सोलापूरचा अहवाल तर सगळा काळा आहे, फक्त कागदावर पांढरा करून मंत्री महोदयासमोर, पोलीस महासंचालकासमोर, मुख्यमंत्र्यासमोर दाखवण्याचं काम कोण करतं, तरी असे अधिकारी करतात। हे सगळे करप्ट आहेत। माझा 15 ते 18 दिवस झाले माझं आंदोलन चालू आहे। पण आता ज्यांच्यावर आरोप केला आहे, हा प्रकार सोलापूर शहरात किती दिवसापासून? बरे अनेक वर्षापासून चालू आहे, परंतु मला काम करत असताना जोपर्यंत आपल्या डोळ्याला काही गोष्टी दिसत नाहीत, यांचा अतिरेक होत नाही आहे, हा अतिरेक झालेला आहे। आणि तुम्ही बघा सोलापूरमध्ये दारूधंदे, शिंदीचा व्यवसाय जोरात चालू आहे, गुटखा आहे, मटका आहे, सट्टा बाजार आहे, व्हिडिओ गेम आहे, त्याच्यानंतर ती चक्री गेम आहे। चक्री गेम काय म्हणतो, ते चक्री गेममध्ये तर फार नुकसान हे सोलापूरकरांचं व्हायला लागलं आहे। त्याच्यानंतर अवैध फडक आहे, अंदरबार आहे, अशा अनेक प्रकार सगळे शहरात सुरू आहेत। सगळे आत्तासुद्धा चालू आहेत। आतासुद्धा उपोषणाला बसलं म्हणजे कुठं बंद आहे का? चालूच आहे। ही चालू म्हणजे पोलीस आयुक्तांनी मनाला घेतलं पाहिजे। पोलीस का पुणे पोलिसांनी कसं केलं, पत्र काढले पुणे पोलिसांनी, पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी कसं पत्र काढले, एखादरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जर एखादा अवैध धंदा आढळला तर मी PIवर कारवाई करणार, काढा ना पत्रक। एम राजकुमारांनी आपल्या सिम्बॉल आहे, इथं सिम्बॉल IPS, त्याच्यावर हात ठेवावं आणि सांगावं की या सोलापूर शहरामध्ये नाही का धंदे बंद आहेत म्हणून। शरद आहे माझी। आणि जर त्यांचं जर खरं निघालं ना, सोलापूर शहरामध्ये नाही का नागडा फिरतो, नागडा। अवैध धंद्याचे रोज पुरावे माझे सहकारी मित्र टाकतात ना, आम्ही सगळे मिळूनच काम करतो ना। आमचे सहकारी मित्र योगेश पवार, योगेश पवार, आता काय तुम्हाला इथून 10 मिनिटाच्या अंतरावर धंदा दाखवतो मी मटक्याचा, इथं दाखवतो तर मटका धंदा इथं चालू आहे सध्या। ठीक आहे, कसं आहे माहिती आहे का,
ज्याला कायद्याने इतके अधिकार दिलेत, इतके पॉवर्स दिलेत, त्याचा उपयोग केला जात नाही ना. हे सगळे विकले गेले तो राजकीय लोकांचा दबाव आहे. राजकीय लोकांचा दबाव म्हणजे आता तुम्हाला बोलू का, आता मी ज्या दिवशी हस्तक्षेप केला होता त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं ना, अक्कलकोट विधानसभेचे आमदार भारतीय जनता पार्टीचे सचिन कल्याण शेट्टी यांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप केला गेला होता. त्यांची देखील मानसिकता अशी होती की माझं अक्कलकोटमध्ये सगळं चालतं आहे, सोलापूर शहरामध्ये पण माझं चाललं पाहिजे. पण चाललं गेलं पाहिजे कशासाठी, तर ते विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही सोलापूरसाठी काम करावं, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ. तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढी मोठी ताकद दिली आहे आणि तुम्ही त्याचा अशा पद्धतीने उपयोग करता. सोलापूर शहरामध्ये अवैध धंदे चालू करा आणि पोलीस आयुक्तांना उपायुक्तांना दबाव आणून माझे वसूलदार नेमा म्हणून तुम्हाला असले काय धंदे करता तुम्ही. ते काय दुसऱ्या तंत्रासारखा माणूस नाही आहे. तुम्ही देखील एक जबाबदार राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी आहात. सर्व हे सत्ताधारी तुमचे सत्तेतील सहभागी आहेत. अशा वेळी कसं म्हणजे तुम्ही विरोध कसं करता? सत्तेमध्ये आहे म्हटल्यानंतर काय अवैध धंद्यांना पाठीशी घालायचं का, हे माझ्या अजितदादांची अशी शिकवण नाही आहे. अजितदादांनी आम्हाला सांगितलं की चांगला अधिकारी असेल तर त्याच्या पाठीशी थांबायचं, त्याला डोक्यावर घेऊन नाचायचं. तर एखादा जर भ्रष्टाचार करणारा आणि अवैध धंद्याला पोचणारा जर अधिकारी असेल ना, त्याच्या पेकाडामध्ये लाट घालायचं, ही शिकवण अजितदादांची आहे. हा तुमचे वैयक्तिक तुमचं उपोषण आहे का पक्षाने का तुम्हाला पाठिंबा? हो, मी राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष आहे. माझं उपोषण आहे. माझं वैयक्तिक मी पक्षाचा अध्यक्ष आहे. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात समजा कोणी आलं किंवा नाही गेलं म्हणजे ह्याचा विषय नाही आहे. ज्यांचे काही लोकांचे अवैध धंदे असतील पण ते येत नसतील माझ्या उपोषणामध्ये. आणि हे ज्यांची तुम्ही नावे घेतलात त्यांचं तुमचं काय वैर बीर काय? कशाचं वैर हो, कशाचं वैर आहे? मला सोलापूर शहरातली लागलेली कीड साफ करायची, मला लागलेली कीड साफ करायची. माझे काय 2 नंबर धंदे नाही आहेत, माझे काय 2 नंबर धंदे नाही आहेत किंवा माझ्या अवैध धंद्याला तुम्ही त्रास द्यालात म्हणून मी करालो असला माझा विषय नाही आहे. अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये मी कोणाची शिफारस केली असेल, कुणाच्या बाबतीमध्ये तुमच्या पैसे तुमच्या दारामध्ये आले असेल, तुम्ही मला दाखवा, माझ्यावर गुन्हा दाखल करा. काय नुकसान आहे सोलापूरचं? अहो, अख्खी पिढी बरबाद व्हायला लागली. चोऱ्या दरोडे घडायला लागलेत, घरफोड्या व्हायला लागलेत. ह्याच्या मागचं कारण काय? जुगारीमध्ये हरणारा जो प्रत्येक युवक आहे ना, तो पैसे हरला तर तो चोऱ्याकडे वाटचाल करतो का नाही तुम्ही मला सांगा. त्याला दुसरं चेन येत नाही, ती व्यसन आहे हो. ते व्यसन जर पूर्ण नाही करू शकलो ना, तो कुठल्याही स्तरावर जातो. तो बायकोला मारहाण करतो, आईला मारहाण करतो, घरातलं सोनं चोरून घेऊन जातो, दुसरीकडे दरोड टाकतो, गाड्या चोऱ्या करतो, सगळं 100%. जसं तुम्ही पुण्याचा उल्लेख केला तशी कारवाई इथं सोलापुरात व्हायला पाहिजे. झालं पाहिजे. तसा IPS अधिकारी पाहिजे. तुकाराम मुंडे साहेबांनी कसं केलं बघितलं मी. अन्न व औषध प्रशासनाचा निस्ता पदभार घेतला तर घोडा लावून टाकला सगळ्या महाराष्ट्रामध्ये अन्न प्रशासन विभागाला आणि औषध प्रशासन विभागाला. किती लोकांचे जीव धोक्यात आले. आपण जे अन्नामधून जे खात होतो ना, मिठाई वगैरे सगळ्याच गोष्टी, गुटखा बिटका या सगळ्या गोष्टी, एक तसा अधिकारी पाहिजे. विभागाकडे रिपोर्ट जात असतील ना? हां, जातात. SIDचा वगैरे रिपोर्ट जात असेल, परंतु बाकीचे रिपोर्ट तर काय इथे विकले जातात, ना सगळं. त्यामुळं मागणी एकच आहे की सोलापूर शहरातील अवैध धंदे हद्दपार झाले पाहिजेत. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. दुसरा विषय आहे की ह्या अवैध धंद्यांना पोचणारा जो कोणी आयुक्तांच्या नावे वसुली करणारा बाळासाहेब रामदास गायकवाड, भागवत शिंदे, राजू चव्हाण यांच्यावर बडतर्फाची कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही पोलिसांच्या बाबतीमध्ये IPS अधिकारी आहात, आपण IPS अधिकारी आहात. आयुक्तांना सांगतो की आपण माहिती घ्या. आज त्यांचे घरं 10 कोटीचे घर आहेत. एखाद्या साध्या कॉन्स्टेबलचे 2-2 कोटीचे घर आहेत त्यांचे. बाळासाहेब रामदास गायकवाडचं 10 कोटीचं घर आहे, फार्म हाऊस आहे, मालमत्ता आहे. आपले सराफकट्ट्यामध्ये मालमत्ता आहे, यार्डामध्ये मालमत्ता आहे. इंद्रधनुसारख्या सोलापूरच्या आपटेमध्ये ते भागीदारीमध्ये सोन्याच्या धंद्यामध्ये भागीदार आहेत. अहो, आणि सगळ्या ह्या सोलापूर शहरामध्ये जेवढे 2 नंबर धंद्याचे मालक आहेत ना, त्या सगळ्यांकडे कमीत कमी एक 25 ते 30 कोटी रुपये 2% दिलेले पैसे, 30 नाही हो 40 कोटी दिले असतील. दुसरं काय शेती वगैरे असेल कुठे हे काय हे मार्केट यार्डामध्ये कामगार होते. मार्केट यार्डामध्ये काम करणाऱ्या कामगाराची एवढी शेकडो कोटीची प्रॉपर्टी होती का हो? एक हवालदार झाला, एक कॉन्स्टेबल झाला तर त्याची प्रॉपर्टी किती असते हो पूर्ण सर्व्हिसची? सगळी जर हे काढली ना तर त्यांनी आयुष्यामध्ये किती पैसा कमवला गेला पाहिजे. आता अन्नत्याग आंदोलन, जेवण वगैरे काही नाही, जेवण वगैरे काही नाही, अन्नत्याग आंदोलन नाही. फक्त पक्षाचे कोणी युवागर निवडून माझा दादा नाही तर ठीक आहे, माझे दादा आहेत. माझ्या वहिनींचा मी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा फोटो लावला. मी राज्याचे एकनाथभाईजी शिंदे आहेत, इथं दादा आहेत.
इथं राष्ट्रवादीचं माझा कोण आलं म्हणजे काय माझी मोहीम मोठी झाली असं नसतं. वगैरे काय दबावाला मी दबावाला बळी पडत नाही. दबावामुळे त्या लोकांनी आतापर्यंत अनेक लोकांकडे गेले, पण मी मांडवली करणारा कार्यकर्ता नाही हो. मी अजितदादांचा कार्यकर्ता आहे. कारवाई झाली नाही कारवाई नाही दिली तर काय पुढं आहे ना. बाबासाहेबांनी अनेक अधिकार दिलेले आहेत आपल्याला. शेवटी आपलं आहेच ना. मंत्रालयामध्ये विधान भवनामध्ये घुसणारा कार्यकर्ता मी. मराठा आरक्षण मी काही करू शकतो आणि तो अधिकार देखील मला संविधानाने दिलेला आहे. पोलीस प्रशासनाकडून काय निवेदन मागे घेण्यासंदर्भात काय त्यांचे हप्तेच बंद पडतात. त्यांनी मला कशाला थांबतो करू दे म्हणतात. काय करायचं करू दे. त्यांना काय गरज नाही हो त्याची. त्यांची रोजंदारीच बंद पडते सगळी. पगार वेगळा, आठवड्यावेळी वेगळी, 15 दिवसाचा आठवडा वेगळा, महिन्याचा आठवडा वेगळा. भूमाफियाचा तर विषय लई मोठे आहेत. आता पोलीस आता सोलापूर शहराचे हे जे वसूलदार लोक ह्याने आतापर्यंत किती जागा खाली केलीत बघा. ते बी लोक आणतोय. थांबा थोडं, ह्यांच्यावर फक्त कारवाई करू दे. ह्यांनी ज्या खुर्चीच्या आड लपलेले आहेत ना आणि ह्यांना लपवण्याचं जे काम हे पाप करायलेत ना अधिकारी, हे अधिकारी ज्यांना लपवण्याचं काम करायलेत ना, अहो एकदा खुर्चीपासून लांब गेले ना सगळे लोक येतील आम्हाला असा त्रास झाला आणि आमच्यावर असा अन्याय केला म्हणून. असे बरेचसे लोक असेच आहेत. करतील न करतील तो त्यांचा विषय. मी बसलो नाही तो उपोषणासाठी. मी बी कायद्याचा घटक आहे 100%. विषयच नाही काय बाबतीत काय. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.